नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दीपावलीच्या निमित्त या ठिकाणी अनिलजी अमृतवार यांनी चहा फराळ नाश्त्याचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याने दीपावली हे निमित्त आहे, परंतु योग करा आणि निरोगी राहा हे देखील कारण आहे। आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे की जे लोक मतदान करण्यासाठी जात नाहीत त्यांना जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण बऱ्याच जणांची चर्चा करणार आहोत। सर, काय सांगणार आपल्या? एकच मिशन 100% मतदान। ओम। जसा योगाचा जीवनाशी संबंध आहे तसा मतदानाचा देखील जीवनाशी संबंध बाळगून सर्वांनी 20 तारखेला मतदान करावं अशी मी योग साधकांना मतदानाचा योग साधण्याचा विनंती करत आहे। मतदान ही काळाची गरज आहे आणि मतदान सर्वांनी जागृत होऊन मतदान करावं, कारण राष्ट्रहित देशहित हे सर्व पाहून आपण मतदान करणे गरजेचं आहे। मतदान करणे हा जन्मसिद्ध हक्क आहे, प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे आणि मतदान करून महाराष्ट्र शासन आणि भारतीय जनगणना आणि सर्व लोकशाहीचं आपण समर्थन केलं पाहिजे। आपल्या महिलांतर्फे आम्ही सर्वजण आवाहन करतो, प्रत्येक महिलांना घरातून त्या दिवशी निघालं पाहिजे आणि 100% मतदान केलंच पाहिजे। हे आमच्या महिला समितीतर्फे आम्ही तुम्हाला आवाहन करतो। एकच मिशन 100% मतदान। या ठिकाणी महिलांनी देखील आव्हान चांगलं केलं आहे। बरेच पुरुष बाहेर निघतात, परंतु खेड्यापाड्यातील महिला असतील, त्यानंतर सिटीतल्या महिला असतील, सिटीतल्या महिला आम्हाला काम आहे म्हणून व्यस्त राहतात, तर खेड्यातल्या महिला आमच्याहून काय राहणार आहे म्हणून घरी राहतात। परंतु या ठिकाणी कोणी घरी न राहता या ठिकाणी आताच या महिलांनी सांगितलेलं आहे की एकच मिशन मतदान। या ठिकाणी मतदान करणं अतिशय गरजेचं आहे। तेव्हा सर्वांनी या ठिकाणी 20 तारखेला होणाऱ्या मतदानाला आपापल्या बूथवर जाऊन आपण मतदान करसाल आणि या ठिकाणी आपल्या मनाचा राजा निवडसाल ही या ठिकाणी अनिलजी अमृतवार यांनी या ठिकाणी आयोजन ठेवलेलं आहे। एकच मिशन 100। सगळ्यांनी काम सोडून मतदानाला येणे, घरचे काम केव्हा पण होते। एकच मिशन 100% मतदान। एकच मिशन आणि 100% मतदान। या ठिकाणी अतिशय महिलांनी चांगला या ठिकाणी घोषवाक्य एवढ्या महिलांनीच म्हणावं असं काही नाही, तर खेडे असतील, वाडी असेल, तांडा असेल, या शहर असेल, प्रत्येकाने हे घोषवाक्य ठेवायला पाहिजे की एकच मिशन 100% मतदान। या ठिकाणी 100% मतदान नक्कीच कराल असं मला या ठिकाणी वाटते। माझं नाव अनिल इरण्णा अमृतवार आहे। मी नांदेडला राहतोय आणि भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्व 18 जिल्ह्याचा सहराज्य प्रभारी आहे। आम्ही दरवर्षी अशा पद्धतीचे उपक्रम करतो। आज दिवाळीनंतर पहिले तर आम्ही पाडव्याच्या दिवशी वंचितांना जे उदरनिर्वाह रस्त्यावरती करतात त्यांना आपल्या नाश्त्यांचा नमकीन आणि मिठाई जे वाटप केलेलं आहे आणि त्यानंतर आमचा परिवार एकत्र येऊन आज आम्ही इथे साजरा केलेला आहे। परिवाराचं मिलन आहे। हे कसं सगळ्यांच्या घरी नाश्ता जे फराळाचं होतं, पण एकत्र मिळणं आणि आपल्या विचारांचे देवाणघेवाण होणं हे गरजेचं आहे। या प्रसंगी मला हे सांगायचंय की कृपा करा, सर्वांनी 100% मतदान करा। मतदान आपला अधिकार आहे आणि तुम्हाला कोणाला द्यायचा हा गौण आहे, पण सर्वांना, आपल्या परिवारातील सर्वांना मतदान करायला लावा। काळाची गरज आहे आणि चांगल्या लोकांची गरज आहे या देशाला, आणि चांगली लोक निवडून येतील तर देशाचा उद्धार होईल, चांगले कामं होतील। तर ही या प्रसंगी सर्वांना सांगायचंय आणि सर्वांना या नूतन वर्षांच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला विराम। या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर नारलावार सर देखील आहेत। ते नांदेडमध्येच नाही, नांदेड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत। त्यांच्याकडे दिवसभर पेशंटची बारी असते, रांगा असतात, परंतु तेवढ्यातून देखील समाजासाठी त्यांनी देखील वेळ देतात आणि ते या ठिकाणी आपल्याशी हितगुज करत आहेत। सर, काय सांगणार नारलावार सर? सर्वप्रथम अमृतवार साहेबांचे मी आभार मानतो। त्यांनी हे आपलं सगळ्यांचं मिलन इथं घडून आणलं आणि सर्व एक बांधवांना जय श्रीराम। आणि आता नूतन वर्षाच्या आणि आता झालेल्या दिवाळी सणाच्या सगळ्यांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा। या ठिकाणी दोन महत्त्वाचे मुद्दे जसं त्यांनी यासाठी सांगितलं होतं की मतदानाचा आता आपला काळ आहे, तर हिंदू मतदान जास्तीत जास्त कसं व्हायला पाहिजे हे आपण प्रत्येकाने आपल्या गल्लीत पाहावं आणि जे मतदान केले नाही त्यांना बाहेर काढावं आपण जिम्मेदारी घेऊन स्वतःहून, आणि आपलं हिंदूचं मतदान कसं जास्तीत जास्त होईल हे आपण पाहायला पाहिजे। दुसरं, माझा आपला माणूस आपला व्यवहार हे आपण आता अंमलात आणण्याची वेळ आलेली आहे। कुठेतरी
आपल्या धर्मावर, सनातन संस्कृतीवर वारंवार हल्ले होत आहेत, अन्याय होत आहे, याचा प्रतिकार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून हिंदूंनी जातीपाती सोडून देऊ, हिंदू सारे एक होऊ, ही घोषणा अंमलात आणणे अतिशय काळाची गरज आहे. ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं वाक्य मी असं जोडतो, ही खास करून वानप्रस्थाची. वानप्रस्थ म्हणजे ज्यांनी 61 ओलांडलेली आहे त्या लोकांनी आपला 80% वेळ मन, बुद्धी, शक्ती ही धर्म आणि देश यासाठी वापरायला पाहिजे असं शास्त्रानं सांगितलंय. ते आपण जर अंमलात आणलं तर आपल्या धर्माचं, आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य नक्कीच आपल्याला दिसेल. धन्यवाद. जय श्रीराम. नारळावर सरांनी वेळ तर दिलेला आहे, परंतु या ठिकाणी मतदान जनजागृती देखील अतिशय महत्वाचं. तेव्हा प्रत्येकाने मतदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी डॉक्टर नारळावर सरांनी सांगितलेलं आहे. अनिलजी अमृतवार यांनी हा कार्यक्रम आयोजन केला, हा उत्तम आहे. तर आमचा पतंजलीचे अनेक वर्ग जे चालू आहेत जिल्ह्यामध्ये गावोगाव, त्या प्रत्येक गावामधून 100% मतदान झालं पाहिजे यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करीत आहोत. आणि त्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन मतदान हे कुठल्याही परिस्थितीत मोर दॅन 80% होईल याबद्दल आपण कार्य करत आहोत. आणि घर तिथं योग, प्रत्येक माणसापर्यंत योग नेण्याचं कार्य परमपूज्य स्वामी रामदेव महाराज यांच्या आशीर्वादानं आमचे संघटन करीत आहे आणि त्याप्रमाणे आपण कार्य करणार आहोत. पूर्वी मतदान हे काही जणांनाच करता येत होतं, काही जणांना अधिकार नव्हता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत असं लिहिलेलं आहे, ज्या देशातील रहिवासी असेल, ज्या गावचा रहिवासी असेल, त्यांनी 18 वर्ष पूर्ण झाले की त्यांनी मतदान करू शकतो आणि आपल्या मनाचा राजा आपण निवडू शकतो. परंतु आपण या मतदानाचा अधिकार दूर ठेवून आपण घरी बसतो. परंतु आपण घरी न बसता काळाची गरज आहे. या ठिकाणी मतदान करून राजा बनवण्याची आपल्या मनाचा, आपल्याला जो समाजामध्ये आपल्याला योग्य वाटेल, आपल्याला जो योग्य वाटेल तो आपण राजा बनवू शकता. त्यानिमित्त या ठिकाणी अनिलजी अमृतवार यांच्या निवासस्थानी चहा नाश्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी मतदानाची जनजागृती होईल. तुम्ही सगळे लोक घराच्या बाहेर निघा, 20 तारखेला आणि 100% मतदान करा ही माझी विनंती आहे. की या ठिकाणी 20 तारखेला होणारं मतदान हे 100% व्हावं. आपण पाहतो संख्या आहे 100%, परंतु या ठिकाणी मतदान होतं 35%, 40%, 60%. 40%, 60% मतदान न होता 100% मतदान कसं होईल आणि आपण ज्याला निवडून दिलं तो राजा कसा होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यानिमित्त त्याकरिता आपण हे आपलं एक मतदान हे अमूल्य आहे. की आपला देश जर आपल्याला अखंड ठेवायचा असेल तर आपण आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी 100% मतदान केलं पाहिजे. कारण आपला देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानी आपल्या जीवनाची पूर्ण होळी केलेली, आपलं जीवन पूर्ण या देशासाठी अर्पण केलं. म्हणून आपण देश आबादी ठेवण्यासाठी 100% सगळ्यांनी मतदान करावं. आणि करे योग रहे निरोग, आपण जर योग केला तर आपण निरोगी राहाल आणि मतदान केलं तर आपला देश अखंड राहील. आज आपण अनिलजी अमृतवार यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या निमित्त या ठिकाणी जो चहा नाश्ता फराळ असतो त्यानिमित्त या ठिकाणी जमलेले आहोत. परंतु या ठिकाणी त्यांचा उद्देश या ठिकाणी असा आहे की येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान आहे ते सर्वांनी मतदान करावं. याकरिता या ठिकाणी मतदान जनजागृती देखील कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतात. काय सांगतो? सर्वांना नमस्कार. मी मकरंद पांगरकर, वरिष्ठ पत्रकार, इंडिया टीव्ही. आपल्याला नम्र विनंती करतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला मतदानाचा फार मोठा हक्क दिलेला आहे आणि हे शस्त्र आहे. मतदान करणे हे आपला अधिकार आहे. याचा आपण प्रत्येकाने वापर केला पाहिजे. आपल्या घरातून, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या गल्लीबोळातून आणि आपल्या नगरातून, शहरातून आणि जिथं जिथं नातेवाईक असतील, सोशल मीडियाद्वारे आपण सगळ्यांना आवाहन करा की येणाऱ्या 20 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत आपण न चुकता मतदान करावं. कारण जोपर्यंत तुम्ही मतदान करणार नाहीत तोपर्यंत आपल्या हक्काचं सरकार, आपल्या आवडीचं सरकार हे आपल्याला मिळणार नाही आणि आपले मनासारखी हक्काची कामं होणार नाहीत. आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं तत्व आहे. कृपया याचं अनुसरण करावं. आणि प्रत्येकाला पुन्हा एकदा नम्र विनंती की सुट्टी न घेता, कुठेही पर्यटनाला न जाता आपलं राष्ट्रहित म्हणून हे कर्तव्य बजावावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामदेव बाबाजींना पूर्ण आवाहन केलं आहे की तुम्ही सर्व कार्य सोडा. पहिल्यांदा
मतदानासाठी आवाहन करा आणि काय प्रयत्न करता येईल ते गल्लीबोळात जा, वार्डात जा, प्रभागात जा, नगरामध्ये फिरा आणि त्यानंतर सगळ्यांना 100% मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. आणि महत्वाचं योग कार्य सुद्धा जेवढं महत्व आहे तेवढंच मतदान सुद्धा महत्व आहे की त्या सगळ्यांना पटवून सांगा आणि आपल्या म्हणजे बाहेर गावात गेले असतील त्यांना बोलायचा प्रयत्न करा, त्यांचे कॉन्टॅक्ट करा. आम्ही सगळ्या याच्यानं प्रयत्न करतोय की आम्ही कुठं जायचं, सगळे वार्ड वाईज आम्ही मिटिंगा घेत आहोत आणि प्रत्येकाला पर्सनली कॉन्टॅक्ट करतो. काही लोक पुण्याला गेलेत, काही कुठे नागपूरला गेलेत, या सर्व ठिकाणी आम्ही प्रयत्न करून सगळ्यांना आणायचा प्रयत्न करतो. आणि आता योग घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात मला असं सांगायचं आहे की जनरली आपली टेंडन्सी किंवा वृत्ती अशी असते की मी मतदान केलं का आणि नाही केलं का यानं काय फरक पडतो. त्याच्यामुळं काय होतंय की मतदानाचा टक्का कमी होतो आणि जे सुज्ञ लोक आहेत ज्यांना समंजसपणा आहे कोणाला मतदान करावं, चांगल्या लोकाला जर मत दिलं आपण तर निश्चितपणे चांगले सुजान व्यक्ती त्या शीर्षस्थानावर येतील आणि निश्चितपणे ते आपला राष्ट्राचं कार्य चांगल्या प्रकारे ते कार्य करू शकतील. तेव्हा मी सर्वांना विनंती करेन की घरी बसू नका, सर्व काम बाजूला टाका आणि मतदानाला जा आणि जेणेकरून 100% मतदान झालं पाहिजेत. आणि निश्चितपणे मला खात्री आहे असं जर 100% जर मतदान झालं तर चांगले उत्तम आपले जे आहेत अधिकारी, निवडून येणारे जे पदाधिकारी असतील ते निश्चितपणे चांगल्या प्रकारचे लोक तिथं शीर्षस्थानावर येतील आणि चांगल्या देशाचं कार्य करतील आणि याच्यातून देशाचा विकास घडवून येईल. देशाचा जर विकास करायचा असेल तर या ठिकाणी मतदान करणं आवश्यक आहे. ते पण आपल्याला जे योग्य वाटेल तो मतदान. या ठिकाणी यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं किंवा यांनी पैसे दिले, त्यांनी पैसे दिले हे विकत न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो आपला अधिकार आपण बजावणं गरजेचं आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनिलजी आनंदवार यांच्या इथे चहा फराळ नाश्त्याचं आयोजन ठेवलं होतं. त्यानिमित्त या ठिकाणी मतदान जनजागृती देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य या ठिकाणी करण्यात आलं आहे. दीपावलीच्या नंतर दीपावली स्नेहमिलन हा कार्यक्रम अनिलजी अमृतवार यांच्या निवासस्थानी आयोजित केलेला आहे. तो कार्यक्रम म्हणजे पारंपरिक फराळाचा कार्यक्रम नाहीये. तो कार्यक्रम अत्यंत रुचकर अशी मटकी, केळी, सेफ, आणखीन असे बरेच प्रकार, काढा दिव्य तेज म्हणजे चहा फराळाची ही व्यवस्था नाही, ही व्यवस्था सगळी पतंजलीने सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी अनिल अमृतवारने आयोजित केलेली आहे. मला अत्यंत सांगताना आनंद होतो की केवळ इथे आम्ही फराळ करण्यासाठी आलेलो नाही, आम्ही मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी इथं आम्ही चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही आवाहन करीत आहोत की जसं अन्नदान महत्वाचं समजलं जातं, विद्यादान महत्वाचं समजलं जातं, धनदान महत्वाचं समजलं जातं, तसंच मतदान सुद्धा अत्यंत महत्वाचं आणि पवित्र कर्तव्य आहे. ते केवळ औपचारिकता म्हणून आपल्याला मतदान करायचं नाही. भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा योग्य अशी अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रत्येक आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं पाहिजे. मला सांगताना अत्यंत खेद होतो की नागरिक मतदानाला बाहेरच पडत नाहीत आणि मग मतदान झालं, निवडणूक झाली, सरकार आल्यानंतर हे सरकार असं आहे, ते सरकार तसं आहे, अशा प्रकारच्या चर्चा करीत असतो. त्या चर्चेला काय अर्थ आहे? जोपर्यंत मला दिलेल्या संविधानाच्या हक्कानुसार मी माझा हक्क बजावणार नाही म्हणजे ते कर्तव्य झालं. मूलभूत हक्कामध्ये जसे मूलभूत हक्क नागरिकांना दिलेले आहेत त्याच पद्धतीने काही मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत आणि कर्तव्याचा भाग आहे मतदान करणे. आणि म्हणून 100% मतदान झालं पाहिजे असं सरकारला वाटते, शासनाला वाटते आणि प्रशासनाला वाटते, आम्हा नागरिकांनाही वाटते, आम्हाला सगळ्यांनाच वाटते. परंतु जोपर्यंत आपण घराच्या बाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार नाही तोपर्यंत आपल्या अशा बोलण्याला, अशा चर्चेला काही अर्थ नाही.
माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, आता आमच्या पूर्वीच्या अनेक बांधवांनी तुम्हाला विनंती केलेली आहे की मतदान इकडे तिकडे परगावी असतील त्या लोकांना बोलावून घ्या. हे खरं आहे, बोलावून घेणं खरं आहे, परंतु या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. मी एक संशोधक विद्यार्थी म्हणून हे सगळं सांगतो की पुण्या मुंबईला राहणाऱ्या मतदाराला इथे येण्यासाठी आता दिवाळीच्या आधीपासून म्हणजे दिवाळीपूर्वी महिनाभर आणि दिवाळीनंतर 15-20 दिवस 3-3 हजार ट्रॅव्हल्सचे तिकीट रेट झालेले आहेत. ते परवडले पाहिजेत ना, त्याचाही विचार केला पाहिजे. सरकारने रेल्वे सुरू केली पाहिजे, वेगवेगळ्या विभागातून किती माणसं आपल्या गावी गेली पाहिजे, तिथे मतदान केलं पाहिजे त्यांनी. यासाठी सुद्धा सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. सगळं सरकारवर अवलंबून नाही असं नाही मला म्हणायचं नाही, म्हणजे सरकारनंच हे केलं पाहिजे, सरकारनंच ते केलं पाहिजे असंही मला म्हणायचं नाही. परंतु जर मी कर्तव्यदक्ष नागरिक असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये अडथळ्यांची शर्यत पार करून त्या मतदान केंद्रापर्यंत जाऊन येईन आणि मतदान करून येईन. कुणाला निवडायचंय काय निवडायचं याचा काही संबंध नाही. हे जे सदसद विवेक बुद्धी आहे, सदसद विवेक बुद्धीने केलेलं मतदान हे चिरकाल टिकणारं असतं. त्याच्यामुळे कृपया कुठल्याही मोहाला बळी पडू नका, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि सदसद विवेक बुद्धीने मतदान करा. आपला नेता निवडा, आपला लोकनेता निवडा, आपले राज्यकर्ते निवडा आणि राज्यावर बसलेल्या राज्यकर्त्यांवरच्या उलटसुलट चर्चा आता करू नका, काही उपयोग नाही. हा बसला काय तो बसला काय, मी एक त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान नाही केलं का, काय फरक पडणार आहे, अशा प्रकारची भावना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये निर्माण होत असते. पण कृपया हे लक्षात घ्या, हे दर 5 वर्षांनी आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे. मग त्या संविधानाची जाणीव ठेवून, आपल्याला दिलेल्या हक्काची जाणीव ठेवून आपण त्याची अंमलबजावणी नाही केली तर आपण या देशाचे नागरिक कसे, हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत असतो. म्हणून कृपया पुन्हा एकदा विनंती आहे की मतदान मग ते ग्रामपंचायतचं असो, जिल्हा परिषदेचं असो, पंचायत समितीचं असो किंवा आमदार खासदारकीचं मतदान असो, आपलं कर्तव्य फक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे. त्यातल्या त्यात उर्दा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे नाही अशी जरी परिस्थिती आजच्या लोकशाही शासन पद्धतीने निर्माण झालेली असली तरी त्यातला कोण चांगला कोण अयोग्य हे ठरवण्याची सदसद विवेक बुद्धी मात्र परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. त्या सदसद विवेक बुद्धीचा उपयोग करा आणि 100% मतदान करण्याचा प्रयत्न करा अशी विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर अनिल अमृतवारजींनी अत्यंत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्नेहमिलनाचा, दिवाळीनंतरचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. दरवर्षी ते सातत्याने हे करीत असतात. हे करायला सुद्धा फार मोठं श्रम लागतात, फार मोठा पैसा लागतो, परंतु श्रमाला पैशाला महत्त्व न देता ते निस्वार्थपणे सेवा करतात. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करतो. या CM TV चॅनलचेही मी आभार मानतो की आमचे विचार समाजापर्यंत घेऊन जाण्याचा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करता. थंडी असो, वारा असो, ऊन असो, पाऊस असो, कशाही परिस्थितीमध्ये तुमचे प्रतिनिधी कॉर्नरला उपस्थित राहतात आणि तिथे चांगले जे उपक्रम चालत असतील तर त्याला प्रसिद्धी देण्याचं, त्याला समाजापर्यंत आणण्याचं काम हे करतात. त्यांच्याबद्दल सुद्धा मला आभार मानायचे आहेत. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला जरी बुद्धी दिली असेल देवाने की आपण कशा प्रकारे माणसं निवडायला पाहिजे, तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे मतदान करण्याचा की आपण कुणाला मतदान करायचं आणि आपण मतदान करणं ही काळाची गरज आहे. आताच या ठिकाणी अनिलजी अमृतवार यांच्या निवासस्थानी अनेकांनी सांगितलेलं आहे मतदानाचं महत्त्व. तेव्हा या ठिकाणी आपण देखील यांच्या विनंतीस मान देऊन किंवा बुद्धीचा वापर करून या ठिकाणी अपन मतदानाला जाल अशी आशा बाळगतो. आज का स्नेह मिलन का कार्यक्रम आदरणीय हमारे अनिल जी अमृतवार गुरु जी
उन्होंने बहुत बढ़िया यहाँ सभी को दीपावली की मिठाई खिलाई है और सात्विक शुद्ध। हम तो योग प्रेमी हैं। नांदेड़ शहर में अलग अलग जगह बहुत जगह योग कक्षा चलती है निःशुल्क रूप से। परम पूजनीय स्वामी जी महाराज जी का कहना है हर घर योग पहुंचाना है। योग करते हुए मतदान के लिए भी जागृति करनी है। 100% मतदान, हर घर जाना है, जागृति करनी है। और पहला काम करना है कि मतदान करने के लिए बाहर निकलो, फिर बाद में अपना घर का काम। तो यहाँ का माहौल अभी लगभग 100-150 लोग यहाँ आए हुए थे। आदरणीय अमृतवार दिन यहाँ कार्यक्रम रखा हुआ था। हमारा योग चलता है भक्ति लॉन्स, मंगल कार्यालय, मालेगांव रोड, नांदेड़। नांदेड़ की जो योग कक्षा है भक्ति लॉन्स की, भारत में पतंजलि के बाद नंबर 1 है। लगभग 20 से 22 लाख लोग हमें फॉलो करते हैं और ये निःशुल्क है। असाध्य रोगी ठीक हो रहे हैं, लेकिन रोगी ठीक होने के पश्चात भी हमारा कर्तव्य बनता है कि जो नेता चुनना, अच्छा नेता चुनना, 100% मतदान करना, लोगों के भीतर घर घर जाकर जागृति करना, ये हमारा कर्तव्य है। आइए सवेरे 20 तारीख के दिन उठो, जागो, योग करते हुए दिन प्रारंभ करो और मतदान के लिए सभी को ले जाना है और 100% मतदान करना। या ठिकाणी आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करा आणि या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये जगण्याचं जेवढं महत्त्व आहे तेवढं या ठिकाणी मतदानाचं देखील महत्त्व आहे। या ठिकाणी आता सरांनी सांगितलेलं आहे करा योग राहा निरोग आणि निरोगी राहण्यासाठी जे वातावरण लागतं, जी परिस्थिती लागते ते या ठिकाणी आपण मतदानातून आपण एखादा आपला जो राजा आहे तो निवडून या ठिकाणी आपण ते कार्य पूर्ण करू शकतो। जे आज अमृतवार सरांनी जे नियोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं, दिवाळी फराळ आणि स्नेहमिलन असा एक जॉईंट कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि एकच निरोप त्यांना या कार्यक्रमात द्यायचा आहे की येणारं जे मतदान आहे 20 तारखेचं ते आपण प्रत्येकाने मतदान करायचं आहे। आपण तर करायचं, पण आपले कुटुंबीय आणि जवळपासचे आपले शेजारी पाजारी आपल्या गल्लीतले सर्वजण कसे मतदान करतील हे आपल्याला पाहायचं आहे आणि आपल्याला 100% मतदान यावर्षी करायचं आहे। कारण आपण आपल्या मतदान टक्केवारी हे घसरत आहे, तरी आपल्याला या जागृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं आणि मतदानाचा टक्का कसा वाढेल हे आपल्याला पाहायचं आहे। या ठिकाणी आपण जगत असताना आपण नेहमी आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतो। प्रत्येक जण या ठिकाणी कामाचा आहे, प्रत्येक जण कामात आपल्या व्यस्त असतं, परंतु या ठिकाणी आपल्या कामात व्यस्त असून आपण जे काळजी आहे आपल्या जीवनाची ती आपण घेत नाही। या ठिकाणी आपण शरीराची काळजी घेत नाही, तर आपण सकाळी उठल्याच्या नंतर योग करणं किती आवश्यक आहे हे देखील या ठिकाणी आज अनिलजी अमृतवार यांच्या निवासस्थानी सांगण्यात आलेलं आहे। या ठिकाणी करा योग आणि राहा निरोग। आपण जर योग केला तर आपले बऱ्याच काही बिमाऱ्या आहेत ते या ठिकाणी निघून जातात आणि आपलं शरीर हेल्दी राहतं। त्यानंतर या जीवनात जगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जे वातावरण आहे, जे राजकारण आहे ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जे काही कामं असतील ते करण्यासाठी चांगला या ठिकाणी मतदानातून राजा निवडणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला जो मतदान आहे विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही आपल्याला या ठिकाणी 2 पुल्या मारायच्या आहेत। या ठिकाणी एक खासदार आणि एक आमदारासाठी, म्हणजे एक विधानसभा आणि एक लोकसभा 2 पुल्या मारायच्यात। तेव्हा आपण देखील हे सर्वांना समजून सांगा की या ठिकाणी आपल्या जीवनाला जगण्यामध्ये या ठिकाणी निरोगी राहण्यासाठी जसं शरीर महत्त्वाचं आहे तेवढं देखील या ठिकाणी मतदान करून या ठिकाणी राजा निवडणे देखील तेवढंच महत्त्वाचं आवाहन करू शकतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त 100% मतदान कसं होईल याकडे सर्वांनी लक्ष लावून आपल्या आजूबाजूला आपण स्वतः मतदान करून आपले जे बाहेरगावची मुलं असतील किंवा नातेवाईक असतील त्यांना फोन करून सांगणे आणि त्यांची आणण्याची सुद्धा व्यवस्था काय होत असेल तर प्रयत्न करणे आणि 100% मतदान कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून 100% मतदान करणं आपला हक्क आहे आणि सर्वांनी मतदान करायलाच पाहिजे। या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।